टॉपलिंग इफेक्ट. आता जसं मी मगाशी ज्या आपण कंटेंट डिस्कस केला त्या टॉपलिंगचं आपण डिस्कशन केलं होतं. इफ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ वेट पासेस आउटसाइड द बेस अँड बॉडी टॉपल्स, राईट. सो लाईन ऑफ ऍक्शन, आता हे स्टेटमेंट कळण्यासाठी तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवली बघा. जर लाईन ऑफ ऍक्शन ही आतल्या साईडला असेल, ह्या पिवोटच्या आतल्या साईडला, काय होणार आहे, बॉडी परत स्टेबल होणार आहे, राईट. लाईन ऑफ ऍक्शन एक्झॅक्टली पास होतील सेंटर पासून तर ते बॅलन्स होणार आहे, तसंच राहणार आहे तिरकं, राईट. जर लाईन ऑफ ऍक्शन त्याला क्रॉस झाली, बॉडीच्या बाहेर गेली, त्याचा अर्थ काय, याचा पासेस आउटसाइड द बेस, राईट. बेसच्या बाहेर गेली तर हे काय मागे येणार आहे का, बॅलन्स होणार आहे का, हे पडणार आहे, टॉपल होणार आहे, राईट. सो हे समजायला हवं, कळतंय. सो या लाईनचा अर्थ जो आहे तो तिथं दाखवलेला आहे. फॉर स्टॅबिलिटी बेस शुड बी वाईड, सेंटर ऑफ मास शुड बी लो, राईट. सो याच्यामध्ये मी नेहमी एक्झाम्पल देतो, ओमनी गाडी जी होती आपली ना, ती ओमनी गाडी आता बंद झाली, त्याची कुठली तर दुसरं व्हर्जन काढलं त्यांनी. सो ती कायम पलटी व्हायची, कारण ती काय, ती बॉक्स शेप आहे, त्याचा मोमेंट ऑफ जो सेंटर ऑफ मास जो आहे तो ग्राउंड पासून खूप वर आहे. त्यामुळे जरा घाटामध्ये वगैरे हाय स्पीडला टर्न करता तुम्ही, त्यावेळेला ऑटोमॅटिकली सेंटर ऑफ मास जे इथं दाखवलं ते मागच्या डायग्राममध्ये ते व्हायचं, राईट. आणि ती गाडी टॉपल व्हायची, होतं इथे लक्षात. सो त्यासाठी काय असतं की जेवढ्या फास्ट गाड्या असतात ना तेवढ्या त्यांचा शेप जर तुम्ही बघाल, त्या ग्राउंडला जास्त त्यांचा बेस जो असतो म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स जो असतो तो कमीत कमी ठेवला जातो. कारण का, त्यांचा सेंटर ऑफ मास जेवढा खाली राहील तेवढं चांगलं, त्यांची स्टेबिलिटी चांगली, त्या कधी टॉपल होत नाहीत गाड्या, राईट. सो कार ज्या आहेत त्या टॉपल होणं खूप अवघड आहे, होऊ शकतात करायचं म्हणल्यावर, राईट, परंतु ते होणं खूप अवघड आहे. त्यानंतर आता हे टॉपलिंगचं एक तुम्हाला इक्वेशन पण दिलेलं आहे, विच इज बी इज लेस दॅन म्यू इज लेस दॅन बी बाय ए, राईट. सो आता बी म्हणजे बेस विड्थ आहे आणि ए म्हणजे हाईट आहे. जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे त्याचं रिलेशन तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे.